दरम्यान कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, हे सगळं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर रत्नागिरी बरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर हवामान विभागाने जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेले आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग बरोबर अहिल्यानगरला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। तर अहिल्यानगर बरोबर कोल्हापूर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या लोकांनी देखील हवामान विभागाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन करावं। सातारा देखील ऑरेंज अलर्ट यादीमध्ये आहे। त्याचबरोबर साताऱ्यासोबत सोलापूरला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर सोलापूरमध्ये देखील नागरिकांनी काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या पिकांची काळजी घेतली पाहिजे। या सगळ्या जिल्ह्यांना, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यात देखील तुफान पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर धाराशिवला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। बीडमध्ये आपण मागे एक बातमी बघितलेली की अवकाळी पावसाने नुकसान झाले, तर आता तरी तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। या सगळ्या जिल्ह्यांना जिथे जिथे ऑरेंज ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय, इथे सगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। तर त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर हवामान विभागाने हे सगळे ऑरेंज अलर्ट दिलेले आहे। दरम्यान मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपले। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिलाय। या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही झोडपलं, तर सकाळपासूनच पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मालवण, कुडाळ, माणगावमधील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। त्याचबरोबर सोलापूर शहरासह जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सोलापूर जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर सोलापूर शहरासह माढा, बार्शी, अक्कलकोट तालुक्यात देखील दमदार पाऊस पडलाय।